जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। यशोदा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे कठडे गायब, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। हिंगणघाट तालुक्यातील कान्होली कात्री शिवारातील यशोदा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बंधाऱ्यावरील कठडे गायब झाल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार बंधाऱ्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने काही वर्षापूर्वी जलसिंचन विभागाने दुरुस्ती केली होती, मात्र आजतागायत कठडे बसवण्यात आलेले नाही। त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। यशोदा नदीवर मजबूत पूल उभारण्याची मागणी कान्होली गावकऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे। यासाठी संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींना निवेदनही देण्यात आली होती, मात्र अद्याप कोणती ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान कान्होली बंधाऱ्यापासून टाकळी चौकापर्यंतच्या रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत। यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे हा मार्ग भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी महत्त्वाचा आहे। वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करतात। त्यामुळे बंधाऱ्यावर तातडीने कठडे बसवून यशोदा नदीवर मजबूत पूल उभारावा अशी मागणी माजी सरपंच रमेश ढाले यांनी केली आहे। आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या मागणीकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। राजू कांबळे, जनसंग्राम न्यूज, मोलजरी, शेकापूर।